ही कथा आहे अश्विनी आणि तिच्या 8 महिन्यांच्या बाळाची. एका प्रेमळ, सोज्वळ आणि आपल्या कुटुंबासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या आईची. चांदखेडे गावात एका शेतकरी कुटुंबात जन्मलेली 25 वर्षांची अश्विनी स्वभावाने साधी, बोलण्यात गोड आणि सगळ्यांच्या मनात सहज जागा करणारी होती. कॉलेजमध्ये असताना तिची ओळख दत्ता भोंडवे या पुण्यात वाहन विक्री करणाऱ्या तरुणाशी झाली आणि मैत्रीतून त्यांचं नातं हळूहळू प्रेमात बदललं. घरच्यांचा विरोध झुगारून 2014 मध्ये त्यांनी प्रेमविवाह केला आणि त्या लग्नाचा दिवस अजूनही तिच्या कुटुंबाच्या स्मरणात हसऱ्या आणि अश्रूंनी भरलेल्या आठवणींसारखा कोरलेला आहे. नववधूसारखी सजलेली अश्विनी त्या दिवशी जणू स्वप्नांच्या नव्या प्रवासाला निघालेली होती. लग्नानंतर पुण्यात हिंजवडीजवळ दोघांनी छोटंसं पण सुखद आयुष्य सुरू केलं. संसाराच्या सुरुवातीस त्यांचं नातं प्रेमळ होतं. स्वप्न रंगवणाऱ्या दोन मनांचं गाठ बांधणं आणि त्या विश्वासावर संसार उभारणं अश्विनीने स्वीकारलं होतं. काही काळात त्यांच्या संसारात गोड मुलगी अनुष्का जन्माला आली आणि मग लहानग्या अनुजचं आगमन झालं, जो अश्विनीच्या आयुष्याचा आत्मा बनला. संसार, मुलांचं पालनपोषण, नवऱ्याची काळजी या सगळ्यात ती हरवून गेली होती. पण मनात कधीच तक्रार नव्हती. फक्त तिच्या लहानशा जगात शांती असावी हीच तिची इच्छा होती. मात्र काळाच्या ओघात दत्ताचं वागणं बदलू लागलं. घरी उशिरा येणं, मोबाईलवर गुंतून राहणं आणि अखेर अश्विनीच्या लक्षात आलं की तो तिच्यापासून दूर जातोय. तरीही तिने कोणतीही कुरकुर केली नाही. घरच्यांना किंवा पोलिसांनाही काही सांगितलं नाही, कारण अजूनही ती त्यांच्या लग्नाच्या दिवशीच्या आठवणीत जगत होती. तिच्या वडिलांच्या चेहऱ्यावरचं हास्य, अनुजच्या चेहऱ्यावर उमटलेली दत्ताची प्रतिमा, हे सगळं तिच्या डोळ्यांसमोर होतं. पण तिला हे माहीत नव्हतं की ज्या माणसाच्या सहवासात ती आयुष्य जगते आहे, तोच तिच्या आणि मुलाच्या मृत्यूचा कट रचतोय. दत्ता बाहेरून आदर्श कुटुंबवत्सल, पण आतून वासनांध, लोभी आणि स्वार्थी. याचे अनेक महिलांशी संबंध होते आणि त्यातलीच एक होती सोनाली जावळे, अहमदनगरची एक इंग्रजी शाळेतील क्लर्क. सोशल मीडियावरून सुरू झालेली ओळख शारीरिक आणि भावनिक जवळीकीत बदलली आणि सोनालीसोबत नव्या आयुष्याची स्वप्न पाहत दत्ताने अश्विनी आणि अनुजला कायमचं हटवण्याचा निर्णय घेतला. त्याने सोनालीसोबत मिळून का टाकला. तिने 50,000 आगाऊ दिले, उर्वरित 1.5 लाख नंतर देण्याचं ठरलं आणि प्रशांत भोईर व पवन जाधव या गुन्हेगारांना कामावर ठेवण्यात आलं. शनिवारी रात्री 9:30च्या सुमारास दत्ताने अश्विनी आणि अनुजला सासरहून परत आणताना आधीच ठरलेल्या कात्रज देहू बायपासजवळ गाडी थांबवली, बहाणा करत बाहेर उतरला आणि आधीपासून दबा धरून बसलेल्या गुन्हेगारांना संकेत दिला. त्यांनी गाडीत घुसून अश्विनीचा गळा आवळला, तिची किंकाळी निघायच्या आधीच तिला संपवलं आणि मुलगा अनुजलाही गळा दाबून ठार केलं. 8 महिन्यांच्या निष्पाप जीवाचीही दया आली नाही. दत्ताने आधीच ठरवलेल्या योजनेंतर्गत स्वतःला थोडीशी दुखापत करून पोलिसांना गोंधळात टाकण्याचा नाट्यप्रयोग केला. त्याने रात्री 11:30 वाजता पोलिसांना फोन करत 2 अज्ञात व्यक्तींनी हल्ला केल्याचं सांगितलं. पत्नी व मुलाचा खून झाला, दागिने व पैसे लुटले गेले, अशी खोटेपणाची कहाणी सांगितली. पोलीस घटनास्थळी पोहोचले, पण त्याच्या कथेमध्ये अनेक विसंगती दिसून आल्या. जखमा बनावट होत्या, भावनांची पूर्ण अनुपस्थिती होती, रडणं, आक्रोश नव्हता आणि मदतीचा कॉल देण्यास उशीर झाल्याचं स्पष्टीकरणही अर्धवट होतं. 2 दिवसांच्या तपासात पोलिसांना सोनालीसोबतचे मेसेजेस, चॅट्स, फोटो मिळाले. केवळ तिच्याच नव्हे तर इतर महिलांशी असलेल्या संबंधांचे पुरावे सापडले. अखेर कठोर चौकशीला दत्ताने नमते घेतले आणि स्वतःच्या पत्नी आणि मुलाच्या खुनाची कबुली दिली. त्याने स्पष्ट सांगितलं, हो, मीच खून केला. सोनालीसोबत आयुष्य हवं होतं, अश्विनी आणि अनुज अडथळा होते. या कबुलीवर पोलिसांनी सोनाली, प्रशांत आणि पवनला अटक केली. सोनालीनेही आपली गुन्ह्यातील भूमिका मान्य केली. पोलिसांनी मोबाईल कॉल्स, सीसीटीव्ही फुटेज, घटनास्थळाचा अभ्यास आणि फॉरेन्सिक तपासाच्या माध्यमातून या गुन्ह्याचं संपूर्ण स्वरूप समोर आणलं. त्यांनी केवळ पुरावेच गोळा केले नाहीत, तर एका मुखवट्याआड लपलेल्या नराधमाचं खरं रूप जगासमोर आणलं. ही हृदयद्रावक घटना आपल्याला शिकवते की जेव्हा प्रेम, विश्वास आणि नात्यांमध्ये स्वार्थ, वासना आणि लोभ मिसळतात, तेव्हा माणूस कोणत्या अमानुष थराला पोहोचतो.
एका आईला आणि तिच्या निरागस मुलाला केवळ पतीच्या विकृत इच्छांमुळे आणि दुसऱ्या नात्याच्या हव्यासामुळे जीव गमवावा लागतो. म्हणूनच नाती जपा, संवाद ठेवा आणि कोणत्याही क्षणी हिंसक किंवा चुकीचा मार्ग स्वीकारू नका. कारण एक चुकीचा निर्णय केवळ एका व्यक्तीचं नव्हे, तर अनेक आयुष्यांचं संपूर्ण भवितव्य उद्ध्वस्त करू शकतो. या घटनेविषयी आपली प्रतिक्रिया काय आहे? आम्हाला नक्की कळवा आणि अशाच सत्यकथा जाणून घेण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.